हॅलो गाईस, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना आहे। आज मी करंजी कसं बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता, हे मी 1 किलो मैदा घेतला आहे। यामध्ये मी 1 चम्मच रवा घातलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे आणि हे माझं गरम केलेलं डालडा आहे। आता हे डालडा मी या मिठामध्ये मीठ आणि रवा घातलेल्या पिठामध्ये डालडा थोडा घालणार आहे पीठ मळून घेण्यासाठी। आणि हे पीठ आता मी व्यवस्थित मळून घेणार आहे। हे पाहू शकता, मी करंजीचं पीठ मळत आहे। यामध्ये मी थोडंसं रवा घेतला आहे, थोडासा डालडा घातला आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे। हे मी आता मऊ असं सारण मळून घेत आहे करंजीसाठी। तर गाईस, हे पीठ पाहू शकता, मी करंजीचं पीठ किती सॉफ्ट मळून घेतलं आहे। हे पीठ अर्धा तास आपण झाकून ठेवूया यासाठी। हॅलो गाईस, तर मी करंजीचं पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं आहे, तो चांगलं सॉफ्ट होईल म्हणून। त्याआधी आपण करंजीमध्ये घालणारे वाटण काय काय घेतलं आहे ते पाहू शकता। मी अर्धा किलो खोबरं एकदम बारीक किसून घेतलेलं आहे गाईस, आणि हे अर्धा किलो बारीक किसलेली साखर आहे गाईस, आणि हे आहे 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी मनुके, आणि हे 1 वाटी मोठी वाटी रवा, आणि हे इलायची। आता ही इलायची आपण बारीक करून घेणार आहोत आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेऊन ह्या वाटणमध्ये घालणार आहे। मग मी तुम्हाला दाखवते। हॅलो गाईस, तुम्ही पाहू शकता, हे मी करंजीचं वाटण करून घेतलं आहे। या करंजीच्या वाटणमध्ये मी आता हे काय काय घालणार आहे तुम्ही पाहू शकता। हे मी तुपामध्ये रवा भाजून घेतला आहे, आणि ही आहे चारोळी अर्धी वाटी, हे आहे काजू, हे आहे मनुका, हे आहे बदाम, आणि हे आहे इलायची पूड, आणि हे आहे खसखस। हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये घालून तुम्हाला दाखवत आहे। आता आपण एक बाउल्स घेतला आहे, याच्यामध्ये मी हे खोबरं किसलेलं घालत आहे। हे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे किसून, सुकं खोबरं, आणि ही आहे पिसलेली साखर अर्धा किलो। आपण अर्धा किलोला अर्धा किलो गोड खायचं असलं घालू शकता, नाही तर अर्धा किलोला आपण 300 ग्राम साखर पिठी घालू शकता। हे पाहू शकता, ही साखर मी घालत आहे। मी अर्धा किलोला 300 ग्राम साखर घालत आहे गाईस, तुम्ही पाहू शकता। आता मी यामध्ये घालणार आहे हे 1 वाटी रवा तुपामध्ये भाजलेलं। आता हे घालत आहे खसखस, हे घालत आहे चारोळी, हे मी घालत आहे काजू 1 वाटी, 1 वाटी बदाम, अर्धी वाटी मनुके, आणि हे गाईस मी इलायची पावडर बनवून घेतली आहे, हे पण घालत आहे स्वादासाठी करंज्यामध्ये। याच्याने स्वाद खूप चांगला लागेल। आता याला मी मिक्स करून घेत आहे। हॅलो गाईस, तर माझं पीठ मळून मी अर्धा तास याला सॉफ्ट करायला ठेवलं होतं। पीठ एकदम सॉफ्ट झालं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे, आणि हे माझं सारण सगळं तयार झालेलं आहे करंजीचं।
अशा प्रकारे मी हे करंज्या तुम्हाला दाखवत आहे कशा करायच्या. आणि माझ्या करंज्या एकदम खस्ती होणार आहेत. ही पाहू शकता गाईस किती छान मी करंजी बनवली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या बनवून घेणार आहे. अगर तुम्हाला सोप्या हे कापायचं नसलं तर सोप्या पद्धतीने हे साचा आणला आहे मी करंजीचा. यामध्ये तुम्ही हे अशा पुऱ्यासारखं लाटून आपण यामध्ये ही करंजीचं सार भरून करंजी इझिली करू शकता. हे मी तुम्हाला दाखवत आहे. हे पाहू शकता या साच्यामध्ये हे असं आपण सारण घालून आता हे इझिली हे पाहू शकता. हे पाहू शकता या करंज्याच्या साच्यामध्ये किती सुंदर करंजी बनली आहे. आपणही असा साचा घेऊन अशा इझिली साच्यामध्ये करंजी बनवू शकता. हे माझ्या सुंदरशा करंज्या बनल्या आहेत. अशा प्रकारे आणखीन मी करंज्या बनवणार आहे. हॅलो गाईस, तुम्ही पाहू शकता मी सर्व करंज्या बनवून घेतल्या आहे आणि तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल माझं गरम झालेलं आहे गाईस. आता मी हे करंज्या फ्राय करते गाईस. तुम्ही पाहू शकता मी करंज्या तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडल्या आहेत. गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत मी याला फ्राय करून घेणार आहे. शॅलो गोल्ड तुम्ही पाहू शकता आता माझ्या करंज्या गोल्डन ब्राउन कलरच्या झाल्या आहेत. आता मी हे काढते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा माझ्या करंज्या झाल्या आहेत गाईस. अशा प्रकारे मी आणखीन करंज्या फ्राय करते गाईस. हॅलो गाईस, तर माझ्या करंज्या पण तयार झाल्या आहेत. हे किती ब्राऊन कलर आला आहे. आपणही सगळ्यांनी दिवाळीस करंज्या अशा बनवाव्या. अगर तुम्हाला हे करंज्या आवडल्या असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईबर करा.